नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं चेनूस किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण चमचमीत छोले भटुरे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूयात। इथे मी 1 वाटी छोले 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। आता ते आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपल्याला इथे मी भिजवलेले छोले घेतलेत। आता ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ टाकून त्याचं झाकण लावून आपल्याला त्याच्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। याचं झाकण लावते मी। आता त्याच्यामध्ये मीठ टाकले, मिक्स करायचं आहे मीठ आणि झाकण लावून आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर याच्या मी 3 शिट्ट्या घेत आहेत, कारण हे भिजले होते त्याच्यामुळे 3 शिट्ट्यांमध्ये हे शिजू शकतात। भटुरे बनवण्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलाय, त्याच्यामध्ये 2 चमचे मी रवा टाकलाय आणि चवीनुसार मीठ टाकले। आता त्यानंतर याच्यामध्ये मी 2 चमचे तूप टाकते आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी 1 वाटी दही टाकणार आहे आणि हाताने हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि गरज लागली तर तुम्ही थोडं पाणी टाकून याला छान मळू शकता पीठ। या पद्धतीने मी हे सगळं पीठ छान मळून घेते हाताने। तुम्ही बघू शकता। याला तुम्हाला गरज पडली तर आणि पीठ बनवून घ्या। त्यानंतर कढईमध्ये मी 3 पळी तेल टाकले। त्याच्यानंतर त्यामध्ये मी 2 तेजपत्त्याची पाने टाकते आणि 2 इलायची आणि 1 छोटा चमचा मी जिरं टाकले आणि 2 मीडियम साईजचे मी कांदे बारीक चिरून घेतले होते, ते आता मी कढईमध्ये टाकते आणि हे आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कांदा एकदम मऊ शिजवायचा आहे। हा कांदा कच्चा नाही राहिला पाहिजे। छान मऊ कांदा शिजला की भाजीला चव चांगली येते। तुम्ही बघू शकता ते मऊ कांदा शिजतोय अशा पद्धतीने। आता त्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकते। तर हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। याचा कच्चा वास निघून गेला पाहिजे। आता त्यानंतर मी 2 टोमॅटो बारीक कापले होते आणि त्याची मिक्सरला पेस्ट बनवून घेतली। आता ती टोमॅटोची पेस्ट मी याच्यामध्ये टाकते आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान मिक्स झालंय। आता याच्यानंतर आपल्याला याच्या सुके मसाले टाकायचे। तर इथे मी छोटा 1 चमचा हळद घेतले। त्याच्यानंतर मी इथे लाल तिखट घेतले, घरगुती लाल तिखट आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार याच्यामध्ये कमी जास्त टाकू शकता। त्यानंतर 1 चमचा छोले मसाला टाकलाय। आता हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचंय। छान याला रंग येईल, छान मिक्स करून घेऊया। थोडंसं पाणी टाका याच्यामध्ये, तर मसाला खाली लागणार नाही। सगळं मिक्स करून घेतलंय मी छान। आता याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये उकडलेले छोले टाकायचे। छोले शिजलेल्या पाण्याचा मी याच्यामध्ये वापर नाही करत आहे, जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही करू शकता। याच्यामध्ये मी कोमट पाणी टाकणार आहे, त्याने भाजीला चव छान येते। तुम्हाला कितपत भाजी घट्ट किंवा कितपत भाजी पातळ लागते त्याच्या अंदाजानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। छान मिक्स करून घ्यायचं हे सगळं। पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे असं नाही झालं पाहिजे, म्हणून याच्यामध्ये मी कोमट पाण्याचा वापर केला। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून याला झाकण लावून आपल्याला 5 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवरती ठेवायचं आहे। तुम्ही अजूनही चेनूस किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। तर इथे आपण भटुरे बनवूयात। इथे मी छोटासा गोळा घेतला आहे। तर जास्त पिठामध्ये लाटायचं नाही आहे, कारण पीठ तेलामध्ये सुटतं, म्हणून जितकं कमी पिठात लाटता येईल तितका कमी पिठात लाटायचं आहे। तुम्हाला सिलेंड्रिकल शेप पाहिजे असेल तर तुम्ही त्या शेपमध्ये करू शकता, पण मी ते गोलच केली आणि थोडंसं प्रेस करायचं आहे म्हणजे ते छान फुगतं आणि एकाच वेळी एकाच बाजूने आपल्याला भाजायचं आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर फुगलं आहे। आणि आता याच्यानंतर मी याला पलटते, दुसऱ्या बाजूने याला छान भाजून घेऊयात।
मी बघू शकता किती छान झालं आहे. इथे आपले बटाटे रेडी आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत.